डबल 8 असेल तर लग्नच होणार नाही. डबल 7 येत असेल आजार पण तुमचा पिच्छा सोडणार नाही. एक कुळ एकदम उत्तम कुळ. त्या कुळामध्ये सगळं अंबानीसारखं कुळ असतं, म्हणजे सगळं आलबेल असतं. 1-2चं कुळ राजा राणीचं कुळ, म्हणजे त्या घरामध्ये सगळे सुसंस्कार, कुळाचार सगळ्या त्यामध्ये सगळं फॉलो केलं जातं. आईवडिलांचा आदर असेल, बहिणींचा आदर असेल. पण काही लोकांना आपली कुळदेवी कोणती आहे हेच माहीत नाही. आम्हाला लोकांचे प्रश्न येतात, अरे आम्हाला आमची कुलदेवता कुठली आहे, काय आहे, कसं आहे माहीतच नाही आहे. आणि जर 999 येत असेल तर ॲक्सिडेंट वारंवार ज्या घरात ॲक्सिडेंट होतात ना, ते ह्याच कुळातले होतात. यांचा पैसा पण नको तिथं चुकीच्या लोकांना देतात हे पैसे पटकन, म्हणजे कोणी मागितलं का लगेच देऊन टाकतं. हे सगळं व्हायचं असेल तर याच्यापासून ते पण 100% वाचले जातात. तर हे त्यांनी हे केलं पाहिजे, त्यांनी हे सारे उपाय केले पाहिजेत. ज्याचं कुळ सापडत नाही, ज्याच्या घरामध्ये डिवोर्स होतात, ज्याच्या घरामध्ये खूप प्रमाणात म्हणजे अशांतता आहे, खूप प्रमाणात मेडिसिनचा खर्च चालला आहे, खूप प्रमाणात एक कुटुंबता राहिली नाही, यांनी दत्त साधना करावी, काहीतरी साधना करावी, सुंदरकांड करावं, बावन म्हणजे हे सगळ्या दत्तभावनी वाचा तुम्ही. काय असतं जिथे तुमचं कुळ शापित असतं ना, तिथे शापित वास्तू तुमच्याकडे येते. म्हणजे एखाद्यावर जर समजा कोणी काही करणी केली असेल, काही केली असेल तर ते कुळातलं पण कळतं. कुळ न्यूमरोलॉजीतून क्लिअर कळतं तुमच्याकडं शापित वासनातनं आलंय की तुम्हाला पिछाज लावलाय की कुणी करणीबाधा केली, इतकं क्लिअर कळतं. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो थोडासा वेगळ्या विषयावरती आपण करणार आहोत. आणि आजपर्यंत आपले जवळपास 200च्या वरती पॉडकास्ट झालेले आहेत, परंतु हा पहिला असा टॉपिक आहे, म्हणजे पहिला एपिसोड आहे की आपण त्या टॉपिकवरती करतोय. आणि तो टॉपिक म्हणजे कुळ न्यूमरोलॉजी. आता हा टॉपिक मीच पहिल्यांदा ऐकतोय आणि मला ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतोय. आणि कुळ न्यूमरोलॉजीचा आपल्या आयुष्यावरती कशा पद्धतीने परिणाम होत असतो आणि त्याचा वापर करून आपण आयुष्यात श्रीमंत कशा पद्धतीने होऊ शकतो, हे आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे, विद्या वाबळेजी, की ज्यांनी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक दत्तगुरूंवरती आपण त्यांच्यासोबत पॉडकास्ट केला होता. त्यांना आपण कुळ न्यूमरोलॉजीसाठी आज स्पेशली पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत पॉडकास्ट करणार आहोत. तर आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्याजी, तुमचं पुन्हा एकदा श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. येस. तर ज्यांना समजा तुमच्याबद्दल माहिती नाही आहे तर आपण एक शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन करून घेऊया तुमचं. हो, मी सौ विद्या वाबळे. न्यूमरोलॉजी, कुळ न्यूमरोलॉजी हीच माझी स्पेशालिटी आहे. रावण संहितेत मी मास्टर की केली आहे. रेकीची मी ग्रँड मास्टर आहे. ज्योतिष आणि ह्या कुळ न्यूमरोलॉजी माझी आता सध्या प्रॅक्टिस चालू आहे. आणि काही एक वास्तूमध्ये ॲडिशनल ह्या सगळ्या गोष्टी मी करते. ओके. नारायणगावमध्ये माझं मेन सेंटरला ऑफिस आहे. पुण्यामध्ये? हां, जुन्नर नारायणगाव, पुणा नाशिक हायवेला मेन सेंटरला माझं ऑफिस आहे. आणि 18 वर्ष मी या कार्यात कार्यरत आहे. तर कुळ न्यूमरोलॉजी ही तुमची स्पेशालिटी आहे? हो, स्पेशालिटी आहे. पण मग मी तर फर्स्ट टाइमच ऐकतोय कुळ न्यूमरोलॉजी बद्दल. तर हे काय असतं नेमकं? हो सर, खूप लोकांनी पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. पण खरं तर कुळ हे तर सगळ्या जगाचं मूळच आहे. म्हणजे कोणताही व्यक्ती जन्माला आला तर त्याची काही ना काही आख्यायिका आहे. म्हणजे तो कुठे जन्माला आला, कसा आला, तर तो कुठल्या कुळात आला. आपण असंच म्हणतो याचे वंशज कोण आहे. तर तो कुळ हे काय नवीन नाही आहे आपल्यासारख्याला. पण ते लोकांना माहीत नव्हतं. ते लोक वेगळ्या अँगलनी लोक त्याच्याकडे पाहिजे. त्यामुळे आपल्याला कुळ न्यूमरोलॉजी किंवा कुळाबद्दल फारशी माहिती नाही आहे. ओके. पण मग नॉर्मल जी न्यूमरोलॉजी असते त्याच्यापेक्षा ही कशी वेगळी आहे? आता नॉर्मल न्यूमरोलॉजी म्हणजे काय, की आपण जसं शुभांक, भाग्यांक, कोहा नंबर पाहिलं जातं. जर समजा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामध्ये अल्फाबेट चेंज करून किंवा तुमचे कलर्स वापरून किंवा अनेक काही थेरपी करून आपल्या नावामध्ये चेंजेस करून काही तुमचे वार वगैरे त्या स्पेशल त्या शुभांकावरती, बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण जेव्हा म्हणजे आपल्या याच्यात जीवनामध्ये हे करतो तर अनुभव घेतो किंवा आपण त्याच्यात बदल करतो. थोडक्यात काय तर बदल करतो की आपल्या नावात काही चेंजेस करून, तर मग ती तुमच्या बिझनेसवर म्हणा, तुमच्या जीवनावर म्हणा, तुमच्या काही जर प्रॉब्लेम्स असते त्याच्यावर काम करते. ही झाली म्हणजे ही झाली न्यूमरोलॉजी आपली, की सगळ्यांनाच माहीत आहे आपल्या शुभांक, भाग्यांक असं हे. पण कुळ न्यूमरोलॉजीचा थोडासा कसा विषय आहे,
कुळ न्यूमरोलॉजी ही तुमचं कुळावर ठरली जाते. बरं, ते कुळ न्यूमरोलॉजीतले कुळ कसं काढायचं हा एक वेगळा पार्ट आहे. जसं की आपल्याला न्यूमरोलॉजीमध्ये आपल्या नावाची जी काही टोटल असते ती म्हणजे शुभांक आणि बरोबर. त्याची पूर्ण बर्थ डेट, महिन्याची हे म्हणजे बर्थ डेट, मंथ डेट आणि इयर डेट, ह्या 3 डेट मिळाल्या का त्याचा पूर्ण टोटल आहे की भाग्यांक होतो. बरोबर. शुभांक आणि भाग्यांक असा काउंट होतो. आणि त्याला जर स्त्री असेल तर आपण 4 प्लस करतो आणि 11तून जे काय इयरचे साल जे असेल त्याचे टोटल करतो, ते मायनस येतो, तो कुहा नंबर येतो. हे झालं न्यूमरोलॉजीचा पार्ट. पण कुळ न्यूमरोलॉजीचं कसं आहे, तुमची जन्माची बर्थ डेट आणि तुमचे जे काय आडनाव असेल त्याची टोटल, अल्फाबेटची टोटल. म्हणजे शिंदे असेल तर ते अल्फाबेट्स काय येतात शिंदेचे जे न्यूमरोलॉजीतनं, त्याची टोटल, तुमचे याची बर्थ डेट त्याच्यामध्ये मंथ काउंट होत नाही किंवा तुमच्या साल वगैरे त्याच्यात काउंट होत नाही. फक्त तुमची बर्थ डेट आणि तुमच्या आडनावाची सरनेमची तुमची टोटल, म्हणजे ती अल्फाबेटची टोटल. आणि त्याच्यात जर तुम्ही पुरुष असाल तर 6 प्लस करायचं आणि स्त्री असाल तर 5 प्लस करायचं. जी काही टोटल येते हे तुमचं कुळ निघलं जातं, असं आहे. पण मग न्यूमरोलॉजीनुसार आपण जे काही फायदे आपल्याला होतात समजा, त्याच्यापेक्षा कुळ न्यूमरोलॉजी जास्त इफेक्टिव्ह काय? कुळ न्यूमरोलॉजीमध्ये काय असतं माहिती आहे का सर, काही लोकांना बघा, आपल्याकडे सगळ्यात म्हणजे न्यूमरोलॉजीतून याच्यातला दोन्हींचा फरक समजून सांगते. आपले आता एवढे काही 5-6 पॉडकास्ट झाले आहेत. त्या पॉडकास्टमध्ये लोकांनी जे आपल्याकडं क्लायंट आलेत, त्या क्लायंटच्या याच्यामध्ये बर्थ डेटमध्ये 4, 5, 6 हा किंवा 2, 5, 8 हे न्यूमरोलॉजीतले 2 राजयोग मानले जातात की ते श्रेष्ठ लेवलला आहे. जसं 9, 5, 1 हा जो राजयोग थर्डला मानला जातो, 2, 5, 8 हा सेकंडला मानला जातो आणि फर्स्टला 4, 5, 6 असे जरी असणारे लोकसुद्धा आज काहीतरी वाईट अवस्थेत आहेत. त्यांची लग्न होत नाही आहे, त्यांच्या घरात असंख्य प्रॉब्लेम आहेत आणि ती लोकसुद्धा आज का वाईट अवस्थेत आहे, तर त्यांचं कुळ कुठेतरी इफेक्टेड असतं. आता काही लोकांनी मला असा प्रश्न केला होता की मॅडम आमच्या तर बर्थ डेटमध्ये आमच्या म्हणजे जी न्यूमरोलॉजीमध्ये की 4, 5, 6 आहे म्हणजे राजयोगच आहे, तरी सुद्धा आज आम्ही इतक्या वाईट अवस्थेत आहे, आमची लग्न नाही झाले. माझ्याकडे असे तर काही क्लायंट आलेले आहेत की ते 50-50 वर्षाचे झालेत तरी त्यांच्याकडं काही हे नाहीये, प्रॉपर्टी भरमसाठ प्रॉपर्टी आहेत, पण खायला कोण राहिलेलं नाही. मग याचा इफेक्ट तुम्हाला कसं, मग आता तुमची बर्थ डेट तर स्ट्रॉंग आहे ना, मग तुमचा इफेक्ट कसं काय कळतो बाबा की याच्यातनं, तर ते कुळ न्यूमरोलॉजीचा आधार घेतला का तुम्हाला तुमचं कुळ समजतं. कुळ समजला का तुमचं आयुष्य कळतं. तुम्ही इथे जन्माला का आलात, कशासाठी आलात, तुमचं पर्पज काय आहे, तुम्हाला आत्ता प्रॉब्लेम काय आहे, तर हे सगळं कुळ न्यूमरोलॉजीवरून प्रिडिक्ट होतं, असं आहे. हो. आणि कुळ न्यूमरोलॉजी ज्यावेळेस आपण ऐकतो समजा आणि आपलं जे नॉर्मल कुळ असतं त्याचं काय म्हणजे सरनेम वेगळं असतं प्रत्येकाचं आणि कुळ वेगळं असतं, तर मग त्याचा याचा काही संबंध आहे का? ॲक्च्युली जोपर्यंत तुमचं कुळ म्हणजे तुमची आडनाव जोपर्यंत क्लिअर होत नाही का तुम्ही ह्याच आडनावाचे आहात आणि ते काही वर्षापासून आहात, म्हणजे तिथं तुमचं चेंज नाही झालंय. समजा देशपांडेतनं तुम्ही शिंदेत नाही आलात, XYZ असं काही आता आपल्याकडे बघा, काही लोक आडनाव चुकीचं असेल, काही हगवणे असेल, डुकरे असेल तर चेंज करतात. किंवा असं असायचं राजांच्या आपले छत्रपतींच्या राज्यामध्ये असं असायचं की यांना जहागिरी भेटली म्हणून मग ते तिकडचे देशमुख झाले, तिकडचे देशपांडे झाले, किंवा यांना जहागिरी दिलेली होती महाराजांनी, त्यावेळेस महाराजांनी दिलेल्या जहागिरी त्यांचं पूर्वीचं आडनाव काहीतरी वेगळं असायचं, आत्ताचं आडनाव काहीतरी वेगळं आहे. मग हे तुमचं कुळगोत्र बदलतं ना, तुमचं कुळ बदलतं, तुमची गाव शिव बदलते, तुमचं कुलदैवत बदलतं, सगळंच बदललं जातं. मग तिथे तुमचं कुळ चेंज होतं असं. तर त्यामुळे तुमचं न्यूमरोलॉजीनं जसं तुम्हाला तुमचं शुभांक भाग्यांक कळतो, तसं कुळ न्यूमरोलॉजीतून तुमचं कुळ कळतं असं. म्हणजे आपलं जे मूळ कुळ आहे ते महत्वाचं आहे. हो, खूप आडनाव जरी चेंज झालेलं असतं तर ते याच्यामध्ये कन्सिडर होत नाही. नाही, आडनाव चेंज होतं हेच याच्यातून कळतं. ओके. तुमच्या ह्या ज्या टोटल्स वरती आहे ते जे काही कुळाचे नंबर्स येतील ते पेअर नंबर आहे, आपण पुढे घेऊया. तर ते पुढच्या तुम्हाला पेअर सांगतो आम्ही, त्या पेअरमध्ये जर कळलं की असं चुकीची टोटल आली का समजून जायचं तुमचं कुळ चेंज झालेलं आहे असं. म्हणजे ते पण कळतं त्याच्यामध्ये? हो, ते पण कळतं. ओके. आणि जे आपली जर समजा आता बरेच लोक असतात की त्यांना त्यांची जन्म वेळ माहिती नसते, हो, किंवा जन्म ठिकाण माहिती नसतं, असं होतं कधी कधी. हो. तर मग त्यांना त्यांचं भविष्य पाहायचं असतं पण त्यांची कुंडली प्रॉपर निघतच नाही. हो, मग कुळ न्यूमरोलॉजीचा वापर करून आपण त्यांच्याबद्दल जाणू शकतो का, त्यांच्या भविष्याबद्दल? त्यांच्या आडनावाची टोटल करून. आता सपोज एक पूर्ण घरात 5 लोक आहेत, बरोबर, 5च्या तर 5 लोकांची
बर्थडेट नसणार असं होत नाही ना. तर मग एखाद्याच्या कुणाच्याही बर्थडेट जी परफेक्ट असेल, त्यांच्या मुलाची, सुनेची, कुणाची नातवंडांची किंवा स्वतः त्यांची, कुणाची एक बर्थडेट घेतली त्याच्यात हे केलं तरी तुमचं कुळ कळतं. ओके. घरामध्ये जर 5 लोक आहेत पण प्रत्येकाचं जन्मडेट वेगळी आहे, प्रत्येकाचं कुळ तर तेच निघणार आहे, फक्त तुमचे पेर बदलणार आहेत. समजून घ्या, तुमचं जर बर्थडेट एखाद्याची 10 असू शकते, एखाद्याची 5 असू शकते, काही असू शकतं, 6 असू शकते, 8 असू शकते, त्याच्या वाईज तुम्हाला त्याचे इफेक्ट्स मिळणार आहेत. पण घरातले 5 लोक आहेत. त्यात काही लोकांचं आम्हाला मागच्या पॉडकास्टमध्ये फार म्हणजे वेगळ्या वेगळ्या चॅनल्सवर जेव्हा पॉडकास्ट झाले तेव्हा फार त्यांचे प्रश्न होते का मग घरात 5 लोक आहेत, त्यांची 5ही जणांची बर्थडेट वेगळी असते, मग त्याची टोटल मारली तर कुळाचे पेर वेगळे निघणार. मग कुळाचे पेर वेगळे निघाले तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. मग तुम्ही तर सांगता एकच कुळ आहे, तुम्हाला ते कुळ, पण तसं नाहीये. तुमचे पेर बदलले म्हणजे लक्षणं बदलली ना. तुमचं जर एकचं कुळ असेल तर समजा कुळ तर एकच असतं, टोटल किती मारा त्याची कुळाचं ते एक टोटल येते, पण ते तुम्ही तिथं चेंज होताय ना, तर चेंज होत आहेत तशी लक्षणं पण जाणवतात, असं आहे त्याचं. हो. ओके. तर हे थोडंसं समजून सांगा ना, की जसं तुम्ही सांगितलंय कुळानुसार लक्षणं चेंज होतात, हे मे बी काही लोकांना कळालं नसेल, थोडंसं आणखी डिटेल. आता कसं आहे, जसं आपण सांगितलं की तुमच्या टायमिंग म्हणजे जे काही तुम्ही जन्मलात त्याची टोटल, तुमच्या आडनावाची टोटल, जन्मदिवसाची ना, हा जन्मदिवसाची टोटल, म्हणजे तुम्ही 10 तारखेला जन्मलात ती टोटल, तुमच्या आडनावाची जी टोटल येईल अल्फाबेटची, आणि जर तुम्ही पुरुष असाल तर 6 ॲड करा आणि स्त्री असेल तर 5 ॲड करा, अशी त्याची पूर्ण टोटल येईल. ते तुमचं जी समजा तुम्ही एक बर्थडेट आहे तुमची आणि तुमची टोटल येते 7 पूर्ण याची, तर तुमचं 1/7चं कुळ झालं. ओके. आलं लक्षात? तुमचं 1/7चं कुळ. मग हे तुम्हाला पेर कळले पाहिजेत. आता हे काय एका पॉडकास्टमध्ये होणारा विषय नाहीये तो, पण काही लोकांना कळलं पाहिजे की चांगलं कुळ कोणतं, वाईट कुळ कोणतं. आपण असं हे पॉडकास्टमध्ये घेणारच आहोत. ॲटलिस्ट लोकांना समजलं तरी पाहिजे, 1/1चं कुळ काय काम करतं, 2/2चं कुळ काय काम करतं. तर कसं आहे बघा, सपोज तुमची बर्थडेट एक आहे आणि तुमच्या कुळाची टोटल पण 1 आली, उत्तम कुळ आहे. बरं, सपोज तुमची एक बर्थडेट आहे आणि तुमचं 2 नंबरचं कुळ आलं तरी छान आहे. 1ला 2 कुळाचं छान आहे. म्हणजे 4 कुळ आपले खूप इफेक्टिव्ह खराब आहेत आणि 6 कुळ तुमचे खूप छान आहे. कुळाची अशी माहिती आहे की 36 कुळचे प्रकार आहेत आपले, जसं की यादव कुळ, दक्ष कुळ, असं दम कुळ, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पंख कुळ, हे जे कुळ आहेत जे की 36 नावाचे 36 पेयर आहेत, म्हणजे 36 प्रकारचे कुळ आहेत. म्हणजे यादव कुळ, क्षत्रिय कुळ, हे जसं आपल्याला काही कुळांची नावं माहिती आहे, मग काही कुळ अशी आहेत की लोकांना माहीतच नाही आहेत तसं. तर मग ह्या ज्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी तुम्हाला त्या कोणत्या पेरवरून तुमचं कुळ कोणतं आहे, तुम्ही क्षत्रिय कुळात कसे गेलात, त्या पेरवरनं कळतं, असं आहे. ओके. हां. आणि जी कुलदेवी असते त्याचा आणि याचा काही संबंध असतो का? तुमचं कुळ कळलं की तुमची कुलदेवी कळते आणि संबंध असणारच ना. जिथे कुळ आहे तिथं कुलदेवता असते. पण काही लोकांना आपली कुळदेवी कोणती आहे हेच माहीत नाही. आम्हाला लोकांचे प्रश्न येतात, अरे आम्हाला आमची कुलदेवता कुठली आहे, काय आहे, कसं आहे, माहीतच नाही. आम्ही कुठल्या गावचं हे सुद्धा माहीत नाही आहेत मॅडम. तर आपल्याला एकदा कुळ कळलं, ते कुठल्या एरियात त्यांनी जन्म घेतला, आम्ही लोकांना सांगतो, तुम्ही फक्त सांगा काय आम्हाला या नावाचे आम्ही आहोत, आम्ही लगेच त्यांना गोत्र, कुळ सगळंच देतो, असं. ओके ओके ओके. असं. हो. आता जसं तुम्ही बोलता बोलता सांगत होते की काही जोड्या चांगल्या असतात, काही वाईट असतात, तर ते थोडंसं आणखी डिटेलमध्ये सांगता येईल का? कसं असतं बघा सर, आपल्या बर्थडेटचं लो शुगर प्रमाणे आपण जसं लो शुगर आपल्या 7 येतो, म्हणजे जसं की आपण पूर्ण त्याचं लक्ष्मीपती म्हणजे लो शुगर तयार करतो, लक्ष्मीपती म्हणतात त्याला. तर 9 5 1, इकडनं 2 7 6, परत इकडं केलं तर 4 3 8, असं वरून हे केलं तर 4 9 2, इकडे मध्यंत केलं तर 3 5 7, किंवा खाली गेलात तुम्ही तर 8 1 आणि 6, असा तो लो शुगर पूर्ण तयार होतो. मग तुमच्या लो शुगरमध्ये कुठं डबल 7 आलाय का तुम्ही पाहिलं पाहिजे. डबल 7 असेल तर डोळे झाकून म्हणायचं तुमचं कुळ खराब आहे. तुमच्या जन्माची टोटल 7 येते, तुमच्या कुळाची टोटल 7 येते. जर तुम्ही समजायचं का तुम्ही खूप वाईट अवस्थेत आहात, तुमच्या घरात खूप आत्महत्या झालेल्या असतात, तुमच्या घरामध्ये लग्न होत नाही, तुमच्या घरामध्ये असह्य रोग असतात, तुमच्या घरामध्ये एकोपा नसतो, तुमच्या घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स असतात, जमिनीचे वाद असतात, प्रॉपर्टी मिळत नाही, पिढ्यानपिढ्या वाद चाललेले असतात, ते 7-7चं कुळ आणि 8-8चं कुळ ह्या कुळामध्ये घडतं. आता कसं असतं, आपण लोकांना फक्त वाईट कुळ आणि चांगलं कुळ कोणते ते समजून सांगूया.
एक एकचं कुळ एकदम उत्तम कुळ. त्या कुळामध्ये सगळं अंबानीसारखं कुळ असतं, म्हणजे सगळं Okay. आलबेल असतं. 1-2चं कुळ राजा राणीचं कुळ, म्हणजे त्या घरामध्ये सगळे सुसंस्कार, कुळ कुळ कुळाचार सगळ्या त्यामध्ये सगळं फॉलो केलं जातं. आईवडिलांचा आदर असेल, बहिणींचा आदर असेल, सगळ्याच गोष्टी त्यामध्ये हे केल्या जातात. एक म्हणजे परत आपण तिकडे 3चं कुळ घेऊया, 3-3चं कुळ. 3-3चं कुळ काय होतं, फक्त ह्या घरामध्ये लठ्ठ लोक असतात, जास्त ओबेसिटी वाढवतं, ज्ञानी लोक. ह्या घरात तुम्ही गेलात का तुम्हाला ज्ञान द्यायला सुरुवात होते. आणि ह्याचप्रमाणे काय असतं की समजा ह्या 3-3च्या कुळामध्ये काय होतं, थोडंसं हे लोक आहेत ना, एन्झायटीला शिकार पण होतात. बऱ्याच गोष्टींमध्ये अति बोलण्याची, चुकीच्या पद्धतीने बोलण्याची ह्या लोकांना सवय असते. म्हणजे हे त्यांची थोडी थोडी लक्षणं आहेत. पण ह्या लोकांकडे प्रॉपर्टी, पैसा असतो, पण सेल्फिश असतात हे लोक बऱ्यापैकी. असं आता तुम्ही 4-4च्या कुळात अतिशय खतरनाक कुळ, सगळ्यात जास्त जन्मठेप किंवा काही कोर्ट कचऱ्यांचं वारंवार प्रॉब्लेम होतो ह्या 4-4च्या कुळामध्ये होतं. 5-5चं कुळ कन्फ्युजन पैदा करतो. स्टेबल कुळ आहे ना, चांगलं कुळ आहे, तो सगळं इकडं न्यूमरोलॉजीकडे गेलं का 5 नंबर कशाला, सगळ्याला बॅलन्स आहे. मग तो काय करतो, इथे तुमचं 5-5ला कुळ आलं म्हणजे तुमची जन्माची टोटल कुळाची टोटल 5 आली की समजून जा तुम्हाला संतानला 100% प्रॉब्लेम होणार. मग असंच सेम आता तुम्ही 6-6चं कुळ घेताय. 6-6च्या कुळामध्ये काय होतं, ही लोक खोटं फार बोलतात. हे लोक आईवडिलांचा आदर करत नाही. हे लोक समाजाशी आहे ना आपल्या गोष्टी सिक्रेट ठेवतात. लोकांचं ओपन करायची जी लोक फार चौकशा करतात ना नको तिथं, हे 6-6च्या कुळातले असतात. म्हणजे तुमचं काय चाललंय हे शोधायचं, पण माझं काय चाललंय ते सांगायचं नाही. तर हे 6-6च्या कुळात. आता अगदी 6 म्हणजे 7-7चं कुळ, 8-8चं कुळ आणि 9-9चं कुळ, परत 1ला 9चं कुळ, 4ला 9चं कुळ, ही 6 कुळं फार प्रचंड खराब आहेत. 7-7चं कुळ, 8-8चं कुळ, 9-9चं कुळ. आणि तुमच्या जर लोशो ग्रेडमध्ये 9-9 येत असेल, भयंकर. 8-8 असेल तर लग्नच होणार नाही. 7-7 येत असेल, आजार पण तुमचा पिच्छा सोडणार नाही. आणि जर 999 येत असेल तर ॲक्सिडेंट, वारंवार ज्या घरात ॲक्सिडेंट होतात ना, ते ह्याच कुळातले होतात. म्हणजे काहीच कारण नाही, साधे कुठेही आलंय, फिरून आले तरी पडलं तरी मेंदूला मार लागणं, किंवा साध्या ॲक्सिडेंटमधून मृत्यू होणं, किंवा साध्या ॲक्सिडेंटमधून हातपायाला इजा होणं, कुठला आपल्या ऑर्गनला त्रास होणं, हे 9च्या कुळामध्ये होतं. असं मग हे चांगले पॅरामीटर्स आणि वाईट पॅरामीटर्स हे कुळाचे आहेत. असं आता ज्यांचे चांगले पॅरामीटर्स आहे समजा त्यांना तर काही त्रास नाही, हो त्यांचं चांगलंच होणार आहे. पण मग आता ज्यांचे वाईट पॅरामीटर्स आहेत की ऑलरेडी सगळं खराब आहे आणि खराब होतं पण आहे आयुष्यामध्ये, होतं ना. मग त्याच्यावरती मार्ग कशा पद्धतीने काढता येतो? आता हे बघा, सगळ्यात जास्त ना 7-7चं कुळ असेल ना, कुळपूजा तुम्ही अवश्य करायला पाहिजे. जर तुम्हाला ते समजा नसेल जमेत, आता कुळपूजा काही लोकांना नाही शक्य होत, पैसा नसतो तेवढा, कुळपूजेला बऱ्याचशा गोष्टी वापरल्या जातात, त्यामुळे थोडासा खर्च होतो. तर तुम्ही सुंदरकांडचा पाठ करा 7च्या कुळाला, कालभैरव अष्टक घरामध्ये म्हणा, दोन्ही टायमाला दिवा लावा, तुपाचा दिवा करा. तुमचे जे काही पूर्वज आहेत त्यांना तुमचे शांत करून घ्या. पूर्वजांचं पितृस्तोत्र वाचा घरामध्ये, किंवा ते नसेल तर 30 साहनाच्या वेळेला दही भाताचा नैवेद्य घरावर ठेवा. सकाळी लोक ठेवतात पण 30 साहनाच्या वेळेस ठेवा. आणि काय होतं, 7-7च्या कुळामध्ये ना एन्झायटीचा प्रॉब्लेम पण जास्त होतो, वेड्यासारखी लोक करतात. परत तुम्हाला सांगते, व्यसनाच्या अधीन फार जातात. आणि फार म्हणजे यांचा पैसा पण नको तिथं चुकीच्या लोकांना देतात हे पैसे पटकन, म्हणजे कोणी मागितलं का लगेच देऊन टाकतं. हे सगळं व्हायचं असेल तर याच्यापासून ते पण 100% वाचले जातात. तर हे त्यांनी हे केलं पाहिजे, त्यांनी हे सारे उपाय केले पाहिजे. आता 8-8चं कुळ आहे. 8-8च्या कुळामध्ये काय होतं, लग्नच होत नाही, लग्न झाली तर ती टिकत नाही, लग्न जरी टिकली तरी पोरं अनाथ होण्याचे चान्सेस असतात. आता 2 वेळा 8 आला लोशो ग्रेडमध्ये तर लग्नाला प्रॉब्लेम. 3दा जर कोणाच्या लोशो ग्रेडमध्ये 8 आला, ते मुलगा जन्मलं 1 वर्षापासून तर 15 वर्षापर्यंत 100% वडील जातात. आईवडिलांचं सुख ह्या लोकांना 100% भेटतच नाही. ते आता आपले प्रेक्षक पाहत असतील तर ते सांगणारच आहेत आपल्याला. परत ह्या 8-8च्या कुळमध्ये काय होतं की लोकांना ना ॲग्रेसिव्हता वाढते. म्हणजे लोकांचं काय होतं, स्ट्रगल लाईफ, सगळे याच्याकडे पैसा, मान, सन्मान सगळं असतो, पण खूप स्ट्रगल देतो. स्ट्रगल ह्या लेवलला देतो की कधी कधी ह्या लोकांना सुसाईड करावंसं वाटतं, इतक्यापर्यंत स्ट्रगल देतो. बरं, आता लोकांना सगळ्यात मस्ट इम्पॉर्टंट काय आहे की पैसा आणि सुख शांती. कोणाचं आहे, अन्न वस्त्र निरावारा. तर घरामध्ये मुलं जे आविर भाषेत बोलतात ना, आईवडिलांवर हात टाकतात, आईवडिलांना गालीगलोच करतात, आईवडिलांशी उच्च आवाजात बोलतात, हे 8-8च्याच कुळामध्ये, 7-7च्याच कुळामध्ये. हे 2 कुळ इतके डेंजर असतात ना,
ते तुम्ही एका लेवलला जाऊन त्याची अनुभूती घेत असाल. काय होतं, ज्या घरामध्ये आईवडिलांचा अनादर होतो किंवा आईवडिलांशी तितक्या आई-वडील आणि मुलगा वेगळा राहतो, आई-वडील मुलगी वेगळी राहते. हल्ली मुलींचं पण आईवडिलांशी पटत नाही, तर ते आटाटचं कोण. आता आपल्याकडं कमेंट्स करून लोकं म्हणतात, आई-वडिलांनी पण तेवढं समजलं पाहिजे, की म्हणजे समजून घ्यायला. पण काय होतं, मुळात कुळ खराब झालेलं असतं, हे लोकांना कळत नाही आणि कुठून तरी आई-वडिलांच्या हातून पण चुका घडतात आणि मुलांच्या हातातूनही घडतात. त्यामुळे हे कुळ इफेक्टेड असलं ना, की मग इकडं ऑब्व्हियसली तुमच्या जीवनावरती परिणाम होतो बऱ्यापैकी असं. ओके. आता राहिलं 9-9चं कुळ. 9-9च्या कुळामध्ये काय होतं, ॲग्रेसिव्हता वाढवतं, डिव्होर्सचे प्रमाण खूप असतात याच्यामध्ये. बिनाकारण म्हणजे काही कारण नसतं. आता तसं तर डिव्होर्स तर कुठल्याही याला होतात, पण मोस्टली सगळ्यात जास्त 9-9च्या कुळामध्ये डिव्होर्स होतात. बघा, एखाद्या पुरुषाचं लग्न होतं, त्याला 2-2 बायका करतात किंवा एखाद्या लेडीजचं लग्न होतं, ती 3-3 पुरुषांशी लग्न करते, तरी टिकत नाही. हे 9-9चंच कुळ असतं, 7-7चं कुळ असं. तर मग ह्या लोकांनी काय केलं पाहिजे, ह्या 8-8च्या 7-7च्या आणि 9-9च्या कुळामध्ये यांनी गायत्री होम घरात केला पाहिजे, गणेश याग केला पाहिजे, त्रिपुरा सुंदरीचा पाठ केला पाहिजे. परत तुम्हाला सांगते, मी आत्ता जसं म्हणजे आपण काही पहिल्यांदा पॉडकास्ट केला त्याच्यामध्ये सांगितलं, दत्त साधना पण करा ना. ह्या तिन्ही कुळाला दत्त साधना तर 1 नंबर आहे. ज्याचं कुळ सापडत नाही, ज्याच्या घरामध्ये डिव्होर्स होतात, ज्याच्या घरामध्ये खूप प्रमाणात म्हणजे अशांतता आहे, खूप प्रमाणात मेडिसिनचा खर्च चाललाय, खूप प्रमाणात एक एक कुटुंबता राहिली नाही, यांनी दत्त साधना करावी, गायत्री साधना करावी, सुंदरकांड करावं, 52 म्हणजे ह्या सगळ्या दत्तभावनी वाचा तुम्ही, गुरुचरित्राचं पारायण करा, ही सेवा तुम्ही घरामध्ये करा. त्याने सुद्धा तुमचं कुळ खूप सुंदर होतं असं. ओके. आता काही लोक म्हणतात की पत्रिकेमध्ये काही लोकांच्या पितृदोष असतो, तर त्याचा आणि याचा काय संबंध आहे का? आता पितृदोष आणि कुळदोष प्रचंड विभिन्नता आहे बघा याच्यामध्ये. पितृदोष हा तुमच्या पत्रिकेतून तयार होतो. तुमचे पूर्वज अशांत गेले तरच तुम्हाला पितृदोष लागतो. बरं, पत्रिकेच्या 8ष्टम स्थान, 12वं स्थान आणि म्हणजे 6वं स्थान, त्याच्यामधून पितृदोष पाहिला जातो. कधी कधी आता ते जसे ग्रहगोचर वेगळ्या स्थानी बसलेले असतात, तिथून पितृदोष बऱ्याच 4थ्या घरातून याच्यातून पाहिलं जातं. वेगळे वेगळे कंडिशन्स आहे ज्योतिषशास्त्रामधनं. पण कुळदोष हा तुमच्या कुळातूनच येतो, हे समजलं पाहिजे. कुळदोष हा तुमच्या कुळाचाच आहे, हे तुम्ही समजलं पाहिजे असं. ओके. कुळदोष आणि पितृदोष पूर्णतः वेगळा आहे. आता काही लोक म्हणतात की आमच्या घरात पण प्रॉब्लेम आहे, हा. म्हणजे वास्तुदोष वगैरे आहे, तर त्याचा आणि याचा संबंध आहे का? हा सर, असतो ना, 100% असतो. काय असतं, जिथे तुमचं कुळ शापित असतं ना, तिथे शापित वास्तू तुमच्याकडे येते. शापित वास्तू तुमच्याकडे आले का आमच्याकडे लोक येतात, म्हणतात आमच्या वास्तूमध्ये खूप आवाज येतात आहे. मग आवाज येतात ते कितपत खरं आहे? आता लोकांना एक आपल्याकडे अंधश्रद्धेचा एक पण भाग आहे आणि श्रद्धेचा पण भाग आहे. मग त्याच्यातून तुम्हाला कळतं ना, तुमच्या घरातनं आवाज येतात. बरं, आता हा झाला एक वास्तूचा भाग, की तुमच्या घरातनं आवाज येतात, पण ते काय येतात? बरं, काय झालेलं असतं? आता तुमचं कुळ इफेक्टेड झालं की तुमच्याकडं आपसूक शापित वास्तू येते. शापित वास्तूचा भाग काय असतो? शापित वास्तू म्हणजे काय, आपण एक 2 मिनिटात प्रेक्षकांना सांगूया. तिथे काहीतरी अघटित घडलेलं असतं, कुणाची मर्डर झालेली असती, कुणाला काहीतरी मारून आत्महत्या गाडलेलं केलेली असते, असते. आत्महत्या केलेली असते, पिशाच कोणीतरी गाडलेलं असतं, निगेटिव्ह एनर्जी तिथे सोडलेल्या असतात, प्रॉपर्टीचे वाद झाले का, ह्या सगळ्या गोष्टी होतातच. आपसूक ह्या सगळ्या गोष्टी. बरं, अब्जोची प्रॉपर्टी, करोडोची प्रॉपर्टी, 2 वादांमध्ये वाद होतात, हे शापितच कुळ. हे शापित कुळामध्ये समजू जायचं. तुमच्या बर्थडेमध्ये 777 आला, 88 आला की तुमच्याकडं प्रॉपर्टी पण त्या प्रमाणात येते. मग हे प्रॉपर्टीतून आवाज येतात 100% खरी असतं. कारण ती एनर्जी तुम्हाला प्रोत्साहन करत असते. कारण तुमची एनर्जी निगेटिव्ह आहे आणि तिथली एनर्जी पण निगेटिव्ह आहे. मग आपल्याकडं कसं असतं, सायंटिफिक भूगोली गोष्टीसाठी म्हणजे खगोलीय घटना आहे ती, की भूगोलात त्याचं प्रमाण आहे. जे स्पार्कल, जे दोन्ही पण एकत्र होतात, जशी एनर्जी पण दोन्ही एकत्र होते, तसं मग ते एक्सपोज होतं ना, तसं ते तुम्हाला ते तुमच्या बॉडीला लागतं किंवा तुमच्या जे काय तुम्ही तिथं वर्क करताय, जे काय तुम्हाला हे आहे, तर ते लागतं. त्यामुळे तुम्हाला शापित वास्तू, आवाज येणं, त्याच्यातून तुम्हाला नैराश्य जाणवणं, तुम्ही त्या वास्तूमध्ये गेलं का आजारी पडणं, किंवा त्या वास्तूतून आला तर अचानक तुमच्या घरात अघटित घडणं, ॲक्सिडेंट होणं, किंवा मग ॲक्सिडेंट होत आहेत, मग ॲक्सिडेंट झाले तरी फार 4-4, 5-5 लोकांचे जीव घेऊन जाणं, तर हे सगळे ते कुळाशीच निगडीत ते शापित वास्तूपर्यंत जातात आणि वास्तू दूषित होऊन हे सगळे परिणाम तुमच्या लाईफवर होत असतात. आता कसं होतं की जितक्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती. आता आमच्याकडे कुळाचं असं इतके असंख्य हे आहेत, अनुभव आहेत, पण त्याच्यातला एक आवडता किस्सा आम्हाला सांगायला आवडेल.
आमच्याकडे एक लेडीज आली होती, म्हणजे लेडीज म्हणायचं इतकी पैसा पाण्यावाली, इतकं हे असं. वडील पण चांगल्या पोस्टवर होते. पण त्यांच्या घरात आहे ना सर मानसिक रुग्ण सगळे होते. ओके. मानसिक रुग्ण होते. आता ते वडील हयात नाही आहेत म्हणजे. आणि काय असतं त्यांचं ते ज्वेलरीचा बिझनेस, म्हणजे ते स्वतः त्यांचं बनवायचे आणि ते हे करायचे. इतकं उत्तम सुदृढ कुटुंब होतं. पण त्यांचं काय झालं होतं, त्यांचं आडनाव पहिलं पराग होतं आणि त्या पराग याच्यामधून त्यांनी काहीतरी वेगळ्या आडनावात कन्वर्ट केलं होतं. ते आडनाव आपण इथं सांगू नाही शकत आता, कारण ते ऐकतात आहे तर आपण ते तेवढ्या विषयात बोलू शकत नाही. बरं, आता काय झालेलं, 29 वर्षाची सगळ्यात लहानी मुलगी, त्याच्यावरची 32 वर्षाची मुलगी आणि त्यांचा मोठा भाऊ 38 वर्षाचा, अशी ते कुटुंब. वडील लवकर गेले होते त्याच्यामुळे आईवर त्यांचा भार होता आणि मारवाडी फॅमिलीतली ते कुटुंब होतं. आणि काय होतं आता, थोडंसं मारवाडी फॅमिली म्हटलं की सगळ्या ह्या गोष्टींकडे ते पटकन लक्ष देत नाही, कारण त्याच्या साधना तेवढ्या प्रखर असतात. आणि काय झालं की त्यांनी असंच कुठंतरी आपलं, त्यावेळेस काय असे पॉडकास्ट वगैरे असं काहीतरी नव्हतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं फार एवढं नव्हतं. त्यांना कुणीतरी सांगितलं बाबा एकदा जाऊन या, तर ते आले होते आपल्याकडे. तर त्यांच्या घरामध्ये इतकं मानसिक रुग्ण का व्हायला लागले, म्हणजे त्यांनी वास्तूचे बरंचसं काय केले, आमच्यासारखे वास्तुकार कितीतरी बोलवले, काय झालं. पण मी नेहमी सांगते ना, लोक आम्हाला म्हणतात मग फक्त कुळामध्येच सगळं रहस्य दडलंय का? तर सगळंच कुळामध्ये दडलेलं नसतं. तुमची वास्तू पण इफेक्टेड असते, त्याच्यामध्ये तुमचे कर्माच असतात, तुमच्या पत्रिकेतले दोष असतात, तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण असतं. कोणी तुम्हाला पिशाच सोडलंय का, कुठे निगेटिव्ह एनर्जी आहे का, हे सगळं पहा. लोकांचं पण म्हणणं जे बरोबर आहे. आमच्या काही पॉडकास्टमध्ये लोकांनी आम्हाला उत्तर केले का तुम्ही सांगता फक्त, त्यांनी ज्योतिषकडे गेले मग हे सगळं झालं, वास्तुकार आले तरी त्यांच्याकडनं नाही झालं, फक्त हे सगळं कुळातनं होतं का? तर 100% कुळातनं होतं. त्याचं कारण असं असतं, जेव्हा ज्योतिषसारखे डॉक्टरसारखे सगळेजण थकतात, तिथं ह्या काही गोष्टींचं इतकं वर्क झालेलं असतं, कारण ते गूढ रहस्य असतं ना. आपल्याकडे कसं होतं, 14-14 वर्ष पेशंटला डॉक्टर भेटत नाही, मग कुठंतरी एखादा डॉक्टर भेटतो, साध्या इंजेक्शनावर 2 गोळ्यांवरती तो चांगला होतो. तर असं सेम काही असं गोष्ट होतं. मानसिक रुग्ण झाले म्हणजे आता त्यांच्या ना 4 वेळा 2 येत होता पत्रिकेमध्ये. तर 4 वेळा किंवा 5 वेळा 2 आला ना, की म्हणजे आई-वडिलांचं, आई किंवा वडिलांपैकी कोणाचं एकाचं सुख कमी करतो. शक्यतो तो आईचंच करतो. आणि पण यांचं वडिलांचं झालं होतं आणि त्याच्यात काय झालं होतं, यांच्याकडे शापित वास्तू होती. कुठेतरी कब्रस्तानवरती त्यांनी ती शापित वास्तू घेतली होती. आता मुळातच हे कुळ इफेक्टेड आणि मग त्याच्यानंतर त्यांनी खरेदी घेतली, शापित वास्तू ॲक्टिव्हेट झाली. त्या दोन्हींचा मिलाप झाला. बरं, आता कब्रस्तान म्हटल्यानंतर तिथे किती किती एनर्जी असतील, आपण त्याचा विचारही नाही करू शकत. बरं, आता ही लोकं काय, शेवटी आपण विचार करायला जातो का ते कब्रस्तानमध्ये जाऊन बसलेत का, पण ती एनर्जी तुम्हाला कट झाली ना. त्या पूर्वीच्या मालकाने काहीतरी कारणास्तव ती प्रॉपर्टी विकली आणि यांच्याकडे ही कन्वर्ट झाली. बरं, कन्वर्ट झाल्यानंतर काय झालं, इतकं सुंदर कुटुंब चाललेलं, रोज आपलं काम करायचं, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस, एवढं सगळं बिझनेस, आणि ते करायचं आणि खायचं. आता त्या मुलींनी ऑब्व्हियसली, ती मोठी मुलगी यांना पार्टनर झाली होती, तिचं लग्न झालं होतं, ह्या मुलीचंच लग्न करायचं होतं, त्या मुलाला मुलगी झाली होती, असं सगळं. आणि इतकं सुंदर कुटुंब. आणि काय झालं, अचानक मानसिक रुग्ण झाले, आईला पॅरालिसचा अटॅक आला, आई कोमामध्ये गेली, म्हणजे एका वर्षामध्ये इतके प्रॉब्लेम झाले. माझ्याकडे आले, माझं तर डोकंच बंद झालं. आता काय करायचं म्हटलं, पण मला समजत होतं हे करायला पाहिजे. पण काय होतं, काही लोकांची एक मानसिकता, एका कम्युनिटीमधली लोक अशी असतात की पटकन विश्वास पण ठेवत नाही. मी त्यांना सांगितलं हे असं असं करावं लागेल, पण म्हटलं आम्ही काही मांत्रिक नाही आहोत, आम्ही दत्त संप्रदायातले आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने तुमच्यावर कार्य करणार. कुळाची आपण एनर्जी सगळ्यात सोपं आणि सिम्पल. मी म्हटलं ही प्रॉपर्टी 100% विकून टाका. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रॉपर्टी विकल्यानंतर 1 महिन्याने मी तुम्हाला एक पूजा करायला सांगते, ती पूजा करा तुम्ही, म्हणजे जी की कुळाची पूजा तुमच्या घरामध्ये. त्यांचे मामा होते, म्हणजे त्या ज्या आजींना पॅरालाइज झाला होता त्यांचा भाऊ, मस्त ते एकदम व्यक्तिमत्व प्रखर आहे, आज पण येतं माझ्याकडे, खूप सुंदर व्यक्तिमत्व. तर ते व्यक्तिमत्व म्हटले, बाई आपण करूया ताई, म्हणजे असंच मस्त. आता एक वयस्कर व्यक्ती म्हटल्यानंतर त्यांचं बोलणं बिलणं रुबाबदार, तर ते बोलले आपण करूया, एवढीच गोष्ट आहे ना, फक्त प्रॉपर्टीज विकायची, आपल्या माणसांपेक्षा प्रॉपर्टी हे आहे का? विदिन सेकंदामध्ये त्या माणसाने ती गोष्ट ऐकली. 1 महिन्यामध्ये ती एक प्रॉपर्टी, ते हे बनवतात ना लाकडीची वखार, त्याच्यासाठी ती बघा, तुम्हाला मी इथे 2 गोष्टी सांगते. ती
प्रॉपर्टी पण कशाला गेली बघा, लाकडाच्या वखारीसाठी सेकंड टाइम गेली, कारण शापित वास्तू होती, यांच्याकडून सुटली आणि आपण ती कुळपूजा केली. आता उत्तम आयुष्य जगतायत ती लोक. म्हणजे इतक्या एक्स्ट्रीम लेवलला जाऊन सुद्धा तुम्ही आता तो जर 1 वर्षाचा पूर्ण काळ घरातल्या दोन्ही मुली मानसिक रुग्ण आहेत, ते एका रूममध्ये बंद करून घेत आहेत, लाईटी विझवतायत आणि एकत्र बसतायत. तो जो पोरगा आहे तो पोरगा एकटक बघतोय, हसतोय. हे चिन्ह 38 ते 36 वयाचं पोरग एकटं हसतंय, त्या आईला, वडिलांना, फॅमिलीला किती वेदनादायी असेल. तुम्ही समजू शकता का ही गोष्ट? 3 गोष्टी. पण ती सून म्हणजे त्यांच्या घरातली ती त्यांची सूनबाई होत्या, शिकलेली, उत्कृष्ट, म्हणजे M.Com वगैरे झालेली पोरगी, एकदम एज्युकेटेड पोरगी, पण तिने इतकं ते हँडल केलं ना, कौतुकास्पद होतं. म्हणजे असं तुम्ही एज्युकेटेड कुटुंब पण ते सिस्टमॅटिक नाही केलं ना, सांगेल तसं ऐकलं तर तुम्ही केलं पाहिजे. असे अनुभव इतके प्रचंड असतात की तुम्हाला ते कळले पाहिजेत आणि तुमच्या जीवनामध्ये तेवढं तुम्ही ते ऐकून समजून घेतलं पाहिजे. असं आहे. आणखी एखादा किस्सा? आता असे असंख्य किस्से आहेत, पण एक आमच्याकडे एक डॉक्टर फॅमिली आहे. आता तुम्हाला किस्सा ऐकायचाच असेल तर तुम्हाला एकदम प्रचंड डॉक्टर फॅमिली आहे. त्या डॉक्टर फॅमिलीला 2 मुली. आता डॉक्टर फॅमिलीला ते 2 मुली. आता बघा, कुळदोषाचा प्रॉब्लेम कसा असू शकतो आणि शापित गोष्ट कशी असू शकते. त्याच्यापैकी मोठी मुलगी माझ्याकडं काही दिवसापर्यंत त्याची व्हिडिओ क्लिप पण होती. ती मी म्हणजे माझ्या कितीतरी गोष्टींमध्ये ती गोष्ट आम्ही ठेवली होती. ती काही गोष्ट अशी की लोकांना प्रमाण म्हणून सांगायला. तर अमेरिकेमध्ये त्या मुलीचं मोठं शिक्षण झालं होतं. स्किन स्पेशलिस्ट होती. स्किन स्पेशलिस्ट ती पोरगी होती. बरं, तिच्या स्किन स्पेशलिस्ट होती आणि 777 तिच्या पत्रिकेत होतं. तर कुळ इफेक्टेड होतं. त्यांच्या वडिलांच्या पण 2 बायका झाल्या होत्या, कारण ऑब्व्हियसली ते कुळ इफेक्टेड असल्यामुळे हे आले. पण एज्युकेटेड फॅमिली, पैसा प्रचंड, त्यामुळे ह्या काही गोष्टींचा माणूस अंदाज घेत नाही बघा. आणि काही कालांतराने आपल्याकडे याचं केंद्र चालतं, मेडिटेशनचे केंद्र चालतात. त्या मेडिटेशनच्या केंद्रामध्ये ती जायची, रोज जायची, यायची. पण तिच्याकडं स्किनवाला एक रानातलं, म्हणजे ते काहीतरी वापी साईट, गुजरात वापी साईटच्या रानातली, तिथेच तिचं सेंटरला आदिवासी एरियातलं एक माणूस आला. आता का आला तर तो एक सिंपल वेनी तिला काहीतरी म्हटलं असेल की तुम्ही मला फार आवडता किंवा XYZ, की काय नाही तुम्ही सुंदर आहात. आपण एखादी व्यक्ती दिसली तर मॅडम तुमचं व्यक्तिमत्व खूप सुंदर आहे, अशा आविर्भावाने तो पोरगा म्हणून गेला. पोरगा म्हणजे की हे होतं. आता ते ही गोष्ट ती त्याला काहीतरी बोलली रिटर्न्स, हां मग ठीक आहे, किंवा ॲरोगंटली बोलली असेल, मे बी आपण असा विचार करूया, ॲरोगंटली बोलली असेल. तर काय झालं की ती गोष्ट तिने खूप रँडमली घेतली. म्हणजे कसं घेतलं की चला ओके, इट्स ओके, ते झालं, पेशंट आलं, पेशंट ओके झालं, गेलं. पण ना तो पोरगा तिच्याकडे 15-20 दिवसांनी आला. 15-20 दिवसांनी आला आणि तो पोरगा त्याला कस्तुरी, म्हणजे त्याच्याकडे ती काही कस्तुरीचा प्रकार होता. तो आदिवासी असल्यामुळे ती कस्तुरी, मॅडम धरा तुम्हाला कस्तुरी, आणि त्यांनी ती कस्तुरी तिला दिली आणि ती कस्तुरी म्हटलं कपाटात ठेवा तुमच्या, एकदम सुंदर आहे. कपाटात ठेवलं मग नंतर मॅडम एक विसरून गेल्या 7-8 दिवसामध्येच. मग त्याच्यानंतर असं झालं की 7-8 दिवसांनी मॅडमच्या अंगावरती अशा मोठ्या मोठ्या फोडी यायला लागल्या. मॅडम विचित्रसारख्या वागायला लागल्या नाही का, घरामध्ये अचानक सगळ्यांच्या अंगातून असा पल्स व्हायला लागला. म्हणजे मॅडमची आई, मॅडमची बहीण आणि मॅडम, तर ते असं पल्स व्हायला लागला. मॅडमनी मग ते स्पेशलिस्टला दाखवलं. 1 महिनाभर त्या फिरल्या. परत त्याच्यानंतर त्या UKला स्पेशलिस्ट, जिथं त्यांचं शिक्षण झालं होतं, त्यांची मैत्रीण होती स्किन स्पेशलिस्ट, तिच्याकडं गेल्या. कुठेच काही त्यांना त्याचा निदान मिळाला. कंटाळल्या, अक्षरशः त्या कंटाळल्या. माझी एक मैत्रीण आहे अनु नावाची, तर तिची ती मैत्रीण होती. तर ते असं सहज माझ्याकडे एकदा दुपारी असा कॉल आला ऑफिसमध्ये असताना, ऐसा हुआ है दीदी, क्या मेरी एक ये है. तर तिने मला असं फोनवर सांगितले की सगळंच त्यांची हिस्ट्री जी काय आहे ती. म्हणलं तू एक काम कर, त्यांना माझ्याकडे घेऊन ये, तू लेके आ उनको. तर ते पुण्यामध्ये आले आणि फ्लाईटने आले, पुण्यात राहिले आणि ते आले माझ्याकडे. असे दुपारचे असे इतक्या उन्हाचे आलेले. मी ते त्यांची अवस्था पाहिली ना, अक्षरशः एवढी सुंदर लेडी, किळसवाणं वाटत होतं. आणि मग आता तुम्हाला जे कुळाने काय होतं, कुळाने त्यांच्याकडं ती शापित वास्तू आली. शापित वास्तूमध्ये जर तुम्हाला कुणी जर पटकन काही जर तुमच्याकडे सोडलं, म्हणजे पिछात सोडलं, काही करणी केली, इतकी पटकन लागते ना. सेम त्या मुलाने त्या शब्दामध्ये मॅडमला पकडलं. त्या कस्तुरीमधून निगेटिव्ह एनर्जी आदिवासी त्या मुलाने सोडली आणि त्यांच्या घरात तो प्रॉब्लेम झाला. आता हे काय लॉजिकली डॉक्टर लोक कशाला मानणार आहे ते?
डॉक्टरांना एवढं मोठं प्रमाण आहे ना, त्यांना मी विचारलं, मॅडम तुमच्या कपाटामध्ये कोणीतरी ठेव. मी ते सगळं पहिलं पाहिलं, ते सगळं आम्ही सोल टाकतो त्या सोलमध्ये पाहिलं, ते एनर्जाईज पाहिली. मला त्या मुलाचा फक्त पंचा जो की अंगावर असतो तो पंचा आणि ती डब्बी दिसते. ते म्हटलं मॅडम तुम्हाला डब्बीत कोणी काही दिलंय का? तर मॅडम म्हटलं ऐसा तो कुछ है नाही उनको. मग ते बोलले की मला असं देण्यात येत नाहीये, पण मी सांगू शकते की मला कुणीतरी कस्तुरी दिलेली आहे, ती माझ्या कपाटात आहे. सर तुम्हाला यकीन नाही येणार, हा किस्सा मी गेली 7 वर्ष म्हणजे 8-8, 9-9 वर्ष झाले की माझ्याकडं आमचं मिरेकल नाही. आणि काही माझ्या यूट्यूब चॅनलला मी त्याच्या हे टाकल्या होत्या, पण काही नंतर आम्ही त्या काढून पण टाकल्या. ते की तुम्हाला सांगते 8 दिवसानंतर त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं की आपल्या कपाटात अशा अशा ठिकाणी ती डब्बी आहे, ती डब्बी फक्त पाण्यात विसर्जन कर. ती डब्बी त्यांनी पाण्यात विसर्जन केली. त्यांच्या घराच्या 4 कोपऱ्यात आपण कूळ कंबळ टाकायला दिले आणि जे काही शापित वास्तूची तयार झालेली एनर्जी असते ती मी स्वतः जाऊन नंतर केली. पण त्या प्रोसिजरला पण मला जवळजवळ 2 महिने लागले होते तिथपर्यंत पोहोचायला. पण ती डब्बी टाकली, ती एनर्जाईज कट केली, तरी मॅडमची स्किनचा प्रॉब्लेम 8 दिवसात ठीक झाला होता. हा त्यांच्यासाठी मिरॅकल होता. मग मॅडमनी त्यांच्या हा अनुभव त्यांच्या तिथल्या डॉक्टर लोकांना शेअर केला. त्या डॉक्टर लोकांनी मला स्पेशल बोलवलं होतं. तर असे असतात कूळ न्यूमरोलॉजीचे आणि तुमच्या शापित गोष्टींचे प्रकार. त्यामुळे तुम्ही कुठे कसे अडकता हे तुम्हाला पण नाही कळणार. असं आहे. म्हणजे हे इतक्या गोष्टी सहज वाटतात आपल्याला ऐकायला, बोलायला, किंवा आपण त्या गोष्टींकडे इतकं लक्ष देत नाही. पण तुम्ही विचारही नाही करू शकत तुमच्याबरोबर कधी काय कुठली गोष्ट घडू शकते आणि किती वाईट प्रमाणे घडू शकते. म्हणजे एखाद्यावर जर समजा कोणी काही करणी केली असेल, काही केली असेल, तर ते कुळातनं पण कळतं. कुळ कुळ न्यूमरोलॉजीतून क्लिअर कळतं. तुमच्याकडं शापित वासनातनं आलंय की तुम्हाला पिछाज लावलाय की कुणी करणीबाधा केली, इतकं क्लिअर कळतं आणि पटकन कळतं. असं आहे. म्हणजे एका साईडला जर आपल्याला काही चांगलं बघायचं असेल भविष्य, तरी सुद्धा आपण कुळ न्यूमरोलॉजीचा वापर करू शकतो. किंवा एखादी निगेटिव्ह गोष्टीचा जर आपल्याला त्रास होत असेल, काही करणी केलेली असेल, बाधा केलेली असेल, किंवा काही शापित घरात आपण असू, तरी सुद्धा आपण याच्यातून मार्ग काढू शकतो. 100% सर, 100%. ओके. हो. तर मॅम तुम्ही आता करणीबद्दल पण सांगितलं की त्यांचा जो प्रॉब्लेम होता तो कोणीतरी काहीतरी ते औषधी त्यांच्या घरात ठेवली होती आणि त्याच्यामुळे तो त्रास झाला त्यांना, तुम्ही तो सॉल्व्ह केला. पण मग असाच एखादा किस्सा जर असेल, समजा आता नॉर्मल लोकांना, म्हणजे मला पण बरेच मेसेजेस येत असतात की आमच्यावर कोणी करणी केली आहे का, किंवा काही केलंय का, आणि आमची सगळी प्रगती थांबवलेली, तर ते खरंच ओळखायचं कसं? खरं सांगू का सर, एक करणी असती खरंच केलेली आणि एक असती मनातून केलेली, म्हणजे इथून केलेली. काय होतं, काही लोकांना ना उगाच देवलशीकडे जाणं, ज्योतिषांकडे जाणं हा एक छंद लागलेला असतो. ती करणी कुणीच काढू शकत नाही, म्हणजे त्यांच्या डोक्यातनं झालेली करणी असते. ऍक्च्युअल करणी कशी असते माहिती का, ती तुम्हाला दिसते. तुम्ही जरी एखाद्याचं कुटुंब पाहिलं, अस्थिर आहे, काल परवापर्यंत असलेलं कुटुंब, काही वर्षापूर्वी असलेलं स्टेबल कुटुंब, पण आत्ताचं वाताहाताचं कुटुंब, त्याच्यात तुम्ही करणी ओळखू शकता. आता करणीचे उपाय करायचे झाले तर हे वेगळे वेगळे प्रकार आहेत. आता आपल्याला लोक म्हणतात की आम्हाला करणी केली. आता काय झालंय माहितीये का, लोकांना एक रोग झालाय की कोणी काही नजर पाहिलं तरी यांची नजर मला लागली. तसं करू नये लोकांनी, खरंच नाही करावं. कारण काय होतं, तुम्ही तुमचे कर्म खराब करताय, त्या समोरच्याला त्याच्यात ओढून घेताय, काउंट करताय. कसं होतं, आता अंबानीच लोकांना करणी करत नाहीत का कोणी? नजर नाही लागत का? मित्तल सारख्या लोकांना एवढे मोठे, आता माधुरी दीक्षित आहेत, त्यांच्या सौंदर्याला कुणाची नजर नाही लागत का? आपल्या हिरोईन्स आहेत, त्यांना कुणी नजर नाही लावत का? लावतातच ना. पण मग आता एखाद्या आमच्याकडे येणारा वर्ग कसा आहे की आम्हाला कुणीतरी काय केले, आम्हाला सौंदर्यावरती हे होतं. मी असं नाही म्हणणार का नजर लागत नाही. नजर 100% नाही, 1000% लागते. ती एनर्जी खूप हाय एनर्जी असते. जेव्हा आम्ही रेकी सोल देतो किंवा रेकीतनं जेव्हा आम्ही उपचार करतो लोकांचे, करणीचे असतील, कोणी निगेटिव्ह एनर्जी सोडली असेल, तर ते 100% लोकांना नजर लागलेली असती, एनर्जी डाऊन झालेली असती, बऱ्याच गोष्टींचं माइंडमधून ते हे झालेले असतात. अनेक प्रकार आहेत रेकीचे की त्याच्यामधून करणी पण कट करता येते. शिवाय आपल्या कुळाचे पण भरपूर प्रकार आहेत की ह्या करणीच्या लक्षणांवरती मात करते. पण डिपेंड आहे की लक्षणं काय आहेत. मी जसं म्हटलं की एक ॲक्च्युअल करणी असते आणि एक माइंडमधून करणी असते. तर तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्ही किती स्वतःहून त्या एनर्जीला वाहून घेतलं पाहिजे. तुमच्या स्वतःच्या साधना करा, तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. दत्त साधनेत जा, स्वामी सेवेत जा, कुठल्याही साधनेत करा, हनुमान चालीसा वाचा, रोजच्या रोज दुर्गा सप्तशती करा. तुम्ही देवाला लवकर जा, लवकर उठा,
ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर करणीचा इफेक्ट तुम्हाला राहत नाही. लोक 11, 11:30, 9 वाजता उठतात आणि म्हणतात आम्हाला करणी झाली. मला तर त्या करणीचा भागच आजपर्यंत कळाला नाही. पण मग खरी करणी कोणती असते मग? हा, मग तेच आपण सांगतोय की खरी करणी काय, की तुमच्या घरामध्ये प्रचंड सगळ्या लोकांना आजारपण येणं, तुमच्या घरामध्ये एकोपा न राहणं, तुमच्या घरामध्ये नवरा बायकोंचं सुंदर कुटुंब चाललं असेल, रिलेशन चांगले असतील आणि तिथे लगेचच काहीतरी गोष्ट घडतीये, तर ही करणी तुमची असू शकते. म्हणजेच काय, की एकदम तुमचं अचानक एखादं संकट आलं. अचानक एखादं संकट आलं आणि तुम्ही 10 वर्ष संसार केलाय आणि एकदम कपल सुंदर आहे आणि तिथे तुमचं फार डिवोर्सचे लक्षण आले, करणी असू शकते. घरात खूप ॲक्सिडेंट होत आहेत सारखे, करणी असू शकते. घरामध्ये मुलीचं लग्न एका सडन टाईम होऊन गेलाय, होतच नाही, किती 100 त्यांना मागणी झालीत, होतच नाही, तर करणी असू शकते. मुलं तुमच्याकडं लग्नाचे आहेत, होतकुरू आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी, पैसा आहेत, देखणी मुलं आहेत आणि तुमच्या मुलांचे लग्न होत नाही, तुमची तिथं करणी असू शकते. तुमच्या घरामध्ये जर सततचा मानसिक त्रास असेल किंवा टेन्शन्स असेल, तुमचा वाह्यात पैसा कर्ज बाजारात जात असेल, वाजात जात असेल, तर तुमच्या घरात करणी आहे. तर ह्या प्रकारात तुम्ही करणी ओळखा. पण मला नजर लागतेय, मला कोणतरी काहीतरी करते, ही करणीला कुठेच उपाय नाहीये. पण मग असं. आता जी ऍक्च्युअल करणी तुम्ही सांगितलं, हम्म. त्याला कुळन्यूमरोलॉजीच्या मदतीने आपण कसं सोडवू शकतो? कसं असतं सर, ज्यावेळेस आपल्याकडे कुळन्यूमरोलॉजीत लोक ॲनालिसिस करायला येतात किंवा कन्सल्टेशन घ्यायला येतात, लगेच कळतं याला कुठली करणी आहे. त्याला काही तुम्हाला शोधायची काही गरज नाहीये की तुम्ही काय करणी किंवा केली का. आम्हीच सांगतो तुम्हाला बाहेरी बाधा आहे किंवा तुम्हाला पिछाच सोडलेला आहे किंवा काही जे काय XYZ असेल, तर ती असं एनर्जीमध्ये लगेच समजतं आपल्याला. वेगळं काहीच सांगायची गरज लागत नाही. ओके. असं आहे. आणि मग त्याच्यावरती मार्ग तुम्ही मिळतो. काढता? हो, मिळतो. आपण करतो तो. काही लोकांना तर तेवढा सगळं हे विश्वासाचं गणित आहे. तुमचा विश्वास असेल तर तुम्ही केलं पाहिजे, नाही विश्वास तर तुम्ही त्यात पडलंच नाही. मी लोकांना समोरून सांगते, तुमचा जर याच्यावर विश्वास असेल तरच याच्यात पडा, नाही तर पडूच नका. कारण कसं होतं, अर्धवट नॉलेज घेऊन तुम्ही बाहेर पडला तर कुठेच टिकणार नाही. बरोबर. असं आहे. ओके. तर याच मेसेजवरती आपण आजचा जो पॉडकास्ट आहे तो संपवूया, हा. कारण हा विषय वाढतच जाणार आहे. हो. तर थँक्यू सो मच विद्याजी की तुम्ही पुन्हा एकदा आपल्या ऑडियन्ससाठी आलात आणि एवढी युजफुल इन्फॉर्मेशन त्यांना सांगितली. आणि हा जो नवीन प्रकार आहे कुळन्यूमरोलॉजीचा, तो थोडासा समजून सांगितला. हो. खरं तर सगळ्याच गोष्टी एकाच पॉडकास्टमध्ये बोलणं शक्य नाही, शक्य नाही म्हणून हा आहे. आपण पहिला पॉडकास्ट ठेवूयात आणि मग लोकांचे जे काही प्रश्न असतील तर त्यांना उत्तर द्यायसाठी आपण मग सेकंड सेकंड पोस्ट. हा. येस. तर थँक्यू सो मच वन्स अगेन की तुम्ही इतक्या लांबून आमच्या स्टुडिओमध्ये आलात. थँक्यू सर, थँक्यू.